नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मित्र विभूषण प्रदान करण्यात आला आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंका देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मित्र विभूषण प्रदान करण्यात आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या राज्यातील कारवार नौदल तळावरून सागर जहाजाला हिरवा झेंडा दाखवला आहे? राजनाथ सिंह यांनी कर्नाटक या राज्यातील कारवार नौदल तळावरून सागर जहाजाला हिरवा झेंडा दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यातील पहिल्या वर्टिकल सी ब्रिजचे उद्घाटन झाले आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडू राज्यात पहिल्या वर्टिकल सी ब्रिजचे उद्घाटन झाले आहे. ब्राझील येथे पार पडलेल्या बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धेत अविनाश जामवाल याने कोणते पदक जिंकले आहे? ब्राझील येथे पार पडलेल्या बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धेत अविनाश जामवाल याने रौप्य पदक जिंकले आहे. भारतीय नेमबाज सिफत कौर हिने विश्व नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? भारतीय नेमबाज सिफत कौर हिने विश्व नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार निव्वळ शेतीतून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरमहा उत्पादनांमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार निव्वळ शेतीतून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरमहा उत्पन्नांमध्ये मेघालय हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. मनरेगा अंतर्गत मागील 5 वर्षात कोणत्या राज्याने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे? मनरेगा अंतर्गत मागील 5 वर्षात महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना अधिकृतपणे कधी संपली आहे? केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना अधिकृतपणे 31 मार्च 2025 या काळात संपली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा देशात अव्वल आहे? प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा देशात अव्वल आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे 2 ते 4 मे 2025 दरम्यान कोणत्या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? महाराष्ट्र शासनाद्वारे 2 ते 4 मे 2025 दरम्यान महाबळेश्वर या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा करण्यात येतो? दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह 1 ते 7 एप्रिल या दरम्यान साजरा करण्यात येतो. कोणत्या राज्यात भारतातील पहिले गोठलेले प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे? पश्चिम बंगाल या राज्यात भारतातील पहिले गोठलेले प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापक म्हणून सायली भोयर यांनी पदभार स्वीकारला आहे. राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाबरोबर करार केला आहे? राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मायक्रोसॉफ्ट बरोबर करार केला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील किती लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुरू करण्यास मान्यता दिली आहे? महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुरू करण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्र सरकारने शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? महाराष्ट्र सरकारने
शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण असणार आहे? आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश सेट्टे हे असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. वंदना कटारियाने आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली असून ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? वंदना कटारियाने आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली असून ती हॉकी या खेळाशी संबंधित आहे. विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे? विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व नरेंद्र बेरवाल हे करणार आहेत. चिनाब नदीवर उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती मीटर आहे? चिनाब नदीवर उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी 1315 मीटर आहे. राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2025 चे आयोजन कोणाद्वारे करण्यात आले होते? राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2025 चे आयोजन नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल्स यांच्याद्वारे करण्यात आले होते. सेकंड ग्लोबल कॉन्फरन्स ऑन एअर पॉल्युशन अँड हेल्थचे आयोजन कुठे करण्यात आले होते? कोलंबिया या ठिकाणी करण्यात आले होते. 37वा कथक महोत्सव 2025 कुठे आयोजित करण्यात आला आहे? 37वा कथक महोत्सव 2025 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणत्या देशाने एकूण 17 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे? आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025 मध्ये इराण या देशाने एकूण 17 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे. भारताने किती वर्षापर्यंत संरक्षण निर्यात 50,000 कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? भारताने 2029 या वर्षापर्यंत संरक्षण निर्यात 50,000 कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 ची थीम कोणती घोषित? आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 ची थीम योग फॉर वन अर्थ वन हेल्थ. रायझिंग स्टार इन AI पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? रायझिंग स्टार इन AI पुरस्कार डॉक्टर अमेय पांगारकर यांना प्रदान करण्यात आला आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.